नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की तारिणी घाईघाईने घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि त्याचवेळी तिची आणि ज्योतीची भेट होते. दोघीसुद्धा एकमेकींना भेटून खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर ज्योतीच्याच रिक्षामध्ये बसून तारिणी घरी जाण्यासाठी निघते. पण त्यावेळी रस्त्यामध्ये एक विचित्र प्रसंग घडतो. एक रिक्षावाला रस्त्यामध्ये थुंकत असतो आणि त्याचमुळे एक आजोबा त्याला समजावण्याचा, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तो रिक्षावाला त्यांच्यावरच दादागिरी करत असतो आणि शेवटी तर तो त्या आजोबांच्या अंगावर हातही उचलतो आणि त्यामुळे ते बिचारे आजोबा आणि त्यांची बायको खूपच घाबरतात. आजूबाजूला त्यावेळी अनेक लोक असतात, परंतु ते लोक काही मध्ये पडत नाही, फक्त शांतपणे उभं राहून तमाशा बघत बसतात. पण त्यानंतर तारिणी आणि ज्योती त्या ठिकाणी येतात. ज्योती त्या रिक्षावाल्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो रिक्षावाला तिच्यावर सुद्धा दादागिरी करतो आणि म्हणून ज्योती चिडते आणि त्या माणसाला धक्का देते. तर तो रिक्षावाला चिडून म्हणतो की तू एक बाई आहेस ना, मग मला धक्का देण्याची तुझी हिंमतच कशी झाली. आणि तिथेच त्या दोघांचा वाद सुरू होतो. आजूबाजूला जे लोक उभे असतात ते उलट ज्योतीलाच म्हणू लागतात की काय ग पोरी, तू कशाला मध्ये पडतेस, काय गरज आहे तुला. आणि त्यामुळे ज्योती चिडून म्हणते की एखाद्यावर अन्याय होत असताना मी फक्त तुमच्यासारखी इथे तमाशा बघत उभी राहू शकत नाही. परंतु त्यावेळी तो जो रिक्षावाला असतो तो ज्योतीवरच हात उचलायला पुढे जातो. पण मग तारिणी त्या ठिकाणी येते आणि ती त्या रिक्षावाल्याच्या एक सणसणीत कानाखाली मारते. त्यामुळे त्याचा सगळा माजच उतरतो. तारिणी त्याला स्पष्टपणे सांगते की असं रस्त्यात थुंकणं, सार्वजनिक प्रॉपर्टीची नासधूस करणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यानंतर ती त्याच्या दुसरी कानाखाली मारते त्या आजोबांना आणि ज्योतीला त्रास दिल्याबद्दल, आणि तिसरी कानाखाली मारते हे सगळं काही त्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहावं म्हणून. आणि मग तोही माणूस गपगुमान त्या दोघींची आणि त्याचसोबत त्या आजोबांची माफी मागतो आणि खाली मान घालून त्याची चूक मान्य करून तेथून निघून जातो. त्यानंतर रात्री आपल्याला असं बघायला मिळतं की खांडेकरांकडे रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जाण्यासाठी निघालेलेच असतात. पण कौशिकी त्या सगळ्यांना थांबवते आणि चेतनाला खीर आणायला सांगते. ते पाहून पद्मिनी लगेच तोऱ्यात म्हणते की काय ग कौशिकी, आज तुझ्या लाडक्या भावाने काय दिवे लावले आहेत, खीर वगैरे बनवली आहे त्याच्यासाठी. आणि त्यावेळी चेतना काकू हसून म्हणते की अहो वहिनी, ही खीर केदारसाठी नाही तर तुमच्या युवराजसाठी आहे, कारण आज त्याने दिवे लावलेत. आणि हे ऐकून पद्मिनीला आश्चर्य वाटतं. तर युवराजला देखील प्रश्न पडतो की आपण असं काय केलं आहे. आणि मग कौशिकीत सगळ्यांना सांगू लागते की आज युवराजने आपल्या चॅनेलसाठी खूप मोठी लीड आणली आहे. आणि मग त्यानंतर ती त्या रेव पार्टीच्या केसबद्दल सगळ्यांना सांगायला सुरुवात करते. आणि युवराजने आज ऑफिसमध्ये त्या मुलाला आणून जे काही त्याच्याकडून कबूल करून घेतलेलं असतं ते सुद्धा ती सगळ्यांना सांगते. त्यामुळे पद्मिनी, निशी या दोघीजणी खूपच खुश होतात. युवराजही खूप जास्त खुश होतो. त्याला असं वाटतं की चला आता फायनली सगळं काही आपल्याला हवं तसं घडणार. आणि त्यावेळी ती कौशिकीसुद्धा आनंदात असते. युवराजला स्वतःच्या हाताने खीर वगैरे भरवते, त्याचं पुन्हा पुन्हा कौतुक करते. आणि त्यामुळे तारिणी आणि केदार मात्र खूपच चिडतात. केदारला युवराज काय करतोय ते चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच तो रागात युवराजकडे पाहत असतो. आणि हा युवराज मुद्दामच केदारला खीर भरवायला जातो आणि म्हणू लागतो की अरे केदार, मी जरी तुला भाऊ मानत नसलो ना तरी आज तू माझ्यासाठी खूप काही केलंय. मला माहिती आहे ना, तू या कौशिकी ताईला कन्व्हिन्स केलं आणि म्हणूनच ती मला ही केस द्यायला तयार झाली. आणि त्यावर केदार फक्त मांडोलावत हो म्हणतो. आणि मग त्यानंतर युवराज आणखीन हवेत जातो. सगळ्यांना सांगू लागतो की आता बघा मी आपल्या या M&M चॅनलला कसा उंचीवर नेऊन ठेवतो ते. आणि त्यावर कौशिकीही आनंदाने हो म्हणते. तिलाही असंच वाटत असतं की तिच्या भावात सुधारणा झाली आहे, तो मनापासून काम करतोय. पद्मिनी तर खूपच खुश असते आणि त्या कौशिकीला पुन्हा पुन्हा सांगत असते की प्रत्येक वेळी तुला फक्त एक नाही तर 2 भाऊ आहेत हे लक्षात ठेव बरं का. जसा तू केदारचा विचार करतेस तसा माझ्या युवीचा सुद्धा करत जा. आणि त्यावर तीही हो म्हणते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की फातिमा त्या युवराजचा फोटो लावते आणि म्हणू लागते की आता फक्त ना हा युवराज बाकी आहे. एकदा का याच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले आणि हा जेलमध्ये गेला की मग बॉसच्या आयुष्यात त्यांना त्रास देण्यासाठी कोणीही उरणार नाही. त्या त्यांच्या लव्ह स्टोरीवर फोकस करू शकतील आणि त्यावर इतर सगळेजणही आनंदाने हो म्हणतात. आणि मग त्यानंतर ते केडी आणि तारिणी यांच्याविषयीच गप्पा मारत बसतात. त्या सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते की कधी एकदा केदार सर
त्यांचं प्रेम व्यक्त करणार आणि बॉसची आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू होणार. त्याचवेळी दुसरीकडे केदार खूप वैतागलेला असतो. तारिणी त्याला विचारत असते की काय झालं, आता काय केलं त्या युवराजने. आणि मग केदार तिला ऑफिसमध्ये जे काही घडले ते सांगायला सुरुवात करतो. तो म्हणू लागतो की अगं बॉस, तो युवराज ना कोणत्या तरी एका मुलाला घेऊन आला होता आणि त्याच्याकडून तो काही बाही बोलून घेत होता. अगं तो आपल्या पोलीस खात्यावर, आपल्या युनिटवर वाटेल ते आरोप करत होता. आणि हे सगळं काही ऐकून तारिणीसुद्धा चिडत्याने म्हणते की M&Mसाठी आपल्या घरातील लोकांनी किती कष्ट केलेत आणि हा युवराज मात्र मूर्खासारखा त्याच्याशीच प्रतारणा करायला निघालाय. त्याला लाज कशी वाटत नाही काय माहिती. आणि त्यावेळी केदार म्हणतो की तो युवराज ना माझ्या रडारवर आहे. आता काही झालं ना तरी मी त्याला सोडणार नाही. माझा निशाणा कधीच चुकत नाही. आणि त्यावेळी तारिणी म्हणते हो ते कळलं मला. आणि ते ऐकून केदार विचारतो की का गं काय झालं, अशी का बोलतेस तू. तर तारिणी म्हणते की अरे मी खरं तेच बोलले, तुझा नेम कधीच चुकत नाही. गुन्हेगारांच्या बाबतीत सुद्धा नाही आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा नाही. आता बघ ना, जी मुलगी तुला आवडत होती, जिला तू प्रपोज केलं होतं, तिने तुला होकार दिलाच ना शेवटी. आणि त्यावर केदार फक्त गालातल्या गालात हसत हो म्हणतो. तर तारिणी लगेच नजर चोरते आणि दुसरीकडे जायला निघते. आणि त्यावेळी केदार गालातल्या गालात हसत मनाशी म्हणू लागतो की बॉस, मला माहिती आहे तुला माझ्या तिला भेटायची खूपच घाई झाली आहे ना. आता लवकरच तिची आणि तुझी मी भेट घालून देणार आहे. आणि मग तो तारिणीला हे सांगतो सुद्धा की उद्याच मी तुझी आणि तिची भेट घालून देणार आहे. आणि ते ऐकून तारिणीला मात्र थोडीशी भीती वाटू लागते. त्यानंतर मग आपण असं पाहतो की केदार त्याच्या टीमला कॉल करतो. त्याने खरं तर युवराजने ज्या मुलाला तिकडे आणलं होतं त्या मुलाबद्दल टीमला माहिती काढायला सांगितलेली असते. आणि सगळेजण तेच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि केदारला म्हणत असतात की सर काळजी करू नका, लवकरच त्याला आम्ही तुमच्यासमोर हजर करू. आणि मग त्यानंतर बोलता बोलता केदार टीमला सांगतो की उद्या मी बॉसची आणि माझ्या तिची भेट घालून देणार आहे. आणि ते ऐकून टीम तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे आपली तारिणी जेव्हा आपण केदारच्या तिला भेटू तेव्हा आपण कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत असते. हाय बोलायचं, हॅलो करायचं की नमस्कार करायचं हेही त्या बिचारीला समजत नसतं. ती खूप जास्त घाबरलेली असते. केदारच्या तिच्यासमोर जाताना आपली काय अवस्था होईल, आपण तिच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं, असे अनेक प्रश्न त्या बिचारीला पडलेले असतात. त्याचवेळी दुसरीकडे टीम केदारला सांगत असते की हे बघा केडी सर, आता अजिबात माघार घ्यायची नाही. उद्याचा मुहूर्त ठरलाय ना, मग आता बॉसला प्रपोज करूनच टाकायचं, नाहीतर प्रत्येक वेळी सारखे घाबरून मागे पळत याल. आणि त्यावेळी केडी म्हणतो की नाही नाही, यावेळी असं काही होणारच नाही, उद्या मी बॉसला प्रपोज करणारच. आणि हे ऐकून टीम तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे तारिणी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बघत म्हणत असते की हे मंगळसूत्र फक्त केदारच्या तिचं आहे. मी ते आयुष्यभरासाठी गळ्यात नाही घालू शकत. जे तिच्या हक्काचं आहे ते तिला मिळायलाच हवं. आणि मग त्यानंतर केडीने त्याच्या आईच्या ज्या बांगड्या आपल्या तारिणीला दिलेल्या असतात त्याच बांगड्या तारिणी केदारच्या तिला द्यायचं ठरवते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.